जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात विनापरवाना बेकायदेशीर ड्रोनवर पुणे ग्रामीण पोलिसांची करडी नजर आहे। पुणे ग्रामीण पोलिसांचे अँटी ड्रोन गन खरतर पथक पालखीत कार्यरत आहे। या पथकाकडून आतापर्यंत 2 बेकायदेशीर ड्रोन खाली पाडण्यात आलेले आहेत। पोलिसांची बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विनोद गायकवाड यांनी। जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आता यवतचा मुक्काम उरकून हजारो लाखो वारकरी खरं तर आता या वरवांच्या दिशेने खरं तर मार्गात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। प्रशासनानं योग्य ती खबरदारी घेते। ड्रोन असतील, हे ड्रोन खरं तर खाली उतरवण्याचं काम हे पोलीस प्रशासन करतंय। आता या बाजूला जर आपण पाहिलं तर अँटी ड्रोन गन आहे आणि पोलीस अधिकारी खरं तर त्या ड्रोनला बाजूला घेण्याचं काम करतायत। तर मला सांगा कशा पद्धतीने अँटी ड्रोनचं काम सुरू आहे? आमचं अँटी ड्रोन गन पथक आहे ना, ते पुणे ग्रामीण एसपी आणि ॲडिशनल एसपी यांच्या आदेशाने आम्ही जे पालखी बंदोबस्त या ठिकाणी नागरिकांना जो आपले पालखी बघतायत त्यांना काही धोका वगैरे नये त्या हिशोबाने आम्ही पेट्रोलिंग आणि सर्चिंग चालवले आहे। तर हे काम ड्रोन पाडण्याचं काम फक्त हे गन करतं। पहिले वारकऱ्यांची सेफ्टी बघून ते ड्रोन बाजूला करून पाडलेले आहेत, कारण वारकऱ्यांना होऊ नये ड्रोन साईडला येऊन पाडलेले। अशा पद्धतीने हे ड्रोन बाजूला घेऊन खरं तर ते खाली उतरण्याचं काम हे अँटी ड्रोन गन आणि यांची सहकारी पोलीस टीम या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। विनोद गायकवाड, लोकशाही वरवाड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।